तर आजची माहिती आहे ना, ओल्ड क्रिएटर आणि न्यू क्रिएटरसाठी पण खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर काय काय टेक्नो सांगतात की शॉर्ट व्हिडिओ बनवूच नका, मोठे व्हिडिओ बनवा. ठीक आहे, बरोबर आहे की शॉर्ट व्हिडिओच्या व्ह्यूजला ना अर्निंग असं पाहिजे असं भेटत नाही. 1,00,000 व्ह्यूजला $1 भेटतोय, त्यामुळं अर्निंग खूपच कमी आहे. ठीक आहे, बरोबर आहे. पण शॉर्ट व्हिडिओचा एक खूप मोठा फायदा आहे, जो आपण शॉर्ट व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की शॉर्ट व्हिडिओ जर बनवत राहिला तर शॉर्ट व्हिडिओने लाँग व्हिडिओपेक्षा सबस्क्रायबर खूप जास्ती वेगाने वाढत आहेत. मग शॉर्ट व्हिडिओ न बनवता तुम्ही जर लाँग व्हिडिओ बनवत राहिला तर लाँग व्हिडिओ पाहण्यासाठी जे सबस्क्रायबर पाहिजेत ते कुठून येणार? हां, त्यामुळं शॉर्ट व्हिडिओ पण खूप महत्त्वाचे आहेत. लाँग व्हिडिओ बनवा, ठीक आहे, अर्निंगसाठी, वॉच टाईमसाठी खूप छान चांगलं इन्फॉर्मेशन आहे की लाँग व्हिडिओ बनवा. लाँग व्हिडिओ जेवढे महत्त्वाचे आहेत ना, तेवढे शॉर्ट व्हिडिओ पण महत्त्वाचे आहेत. आणि नवीन यूट्यूबरसाठी आणि जे आता आहेत, काम करत आहेत यूट्यूबवर, त्यांच्यासाठी ही खूप माहिती महत्त्वाची आहे. कारण का काही काही जण मग हां ठीक आहे, सांगितलं की शॉर्ट व्हिडिओ नको बनवायला, पण शॉर्ट व्हिडिओचा पण खूप मोठा फायदा आहे की शॉर्ट व्हिडिओने आपले सबस्क्रायबर चांगले वाढतात. आणि शॉर्ट व्हिडिओचं कसं आहे की मोठे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला फक्त 3च टाकू शकता, 4था व्हिडिओ टाकला ना तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तसंच शॉर्ट व्हिडिओचं नाही आहे ना, शॉर्ट व्हिडिओला तुम्ही 50पर्यंत शॉर्ट टाकू शकता, तरी पण तुम्हाला यूट्यूबचं नोटिफिकेशन नाही येत आहे. 50पर्यंत शॉर्ट टाकल्यानंतर तुमचे सबस्क्रायबर किती छान गेन होतील. आणि तुम्हाला मोठ्या व्हिडिओसाठी याचा खूप फायदा होईल. मोठे व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवून आधी तुम्ही सबस्क्रायबर वाढवले ना, आणि नंतर तुम्ही मोठे व्हिडिओ टाकत गेला तर तुमचं वॉच टाईम पण वाढेल. आणि ठीक आहे की शॉर्ट व्हिडिओचे कसं आहे, शॉर्ट व्हिडिओचा क्रायटेरिया असा आहे, फक्त शॉर्ट व्हिडिओने जर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तो क्रायटेरिया आपण नाही पूर्ण करू शकत. प्रत्येकालाच ते शक्य नसेल, कारण 3 महिन्यात म्हणजेच 90 दिवसात जर तुम्ही 30,00,000 व्ह्यूज बनवल्या तरच तुमचा शॉर्ट व्हिडिओने चॅनल मॉनिटाईज होणार असतो. आणि 1,000 सबस्क्रायबर सहज गेन होतात. पण 90 दिवसात 30,00,000 व्ह्यूज नाही येत आहे. कारण एखाद्यालाच ते शक्य होतं आहे, जे व्हिडिओ व्हायरल ज्यांचे होतात शॉर्ट व्हिडिओ त्यांनाच ते शक्य होतं आहे, पण सगळ्यांनाच नाही शक्य होत. मग आपण कोणत्या दिशेनं जायचं? तर मला वाटतं की तुम्ही जेव्हा आता नवीन जे यूट्यूबवर येणार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही यूट्यूबवर जेव्हा सुरुवात कराल ना, तेव्हा 1-2 महिने तुम्ही आधी शॉर्ट व्हिडिओ टाका. शॉर्ट व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही ना लाँग व्हिडिओ करायला सुरुवात करा. डेली लाँग व्हिडिओ तुम्ही एकतरी अपलोड करा, चांगलं आहे ते. आणि म्हणजे कसं होईल माहिती आहे का, शॉर्ट व्हिडिओने तुमचे सबस्क्रायबर वाढत जातील. आणि लाँग व्हिडिओचा असा फायदा होईल की तुम्हाला लाँग व्हिडिओचा क्रायटेरिया सहज शक्य आपण पूर्ण करू शकतो. कारण लाँग व्हिडिओचा क्रायटेरिया काय, 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 तास वॉच टाईम हे 12 महिन्यात करायचं आहे. जर तुम्ही चॅनेल आता 1 जानेवारी 2025ला सुरू केला तर पुढच्या 1 जानेवारी 2026ला तुमचा हा क्रायटेरिया पूर्ण झाला पाहिजे. आणि हे शक्य आहे बरं का, हे काय असं अवघड आहे असं काहीच नाही. हे शक्य होतं आणि प्रत्येकाला शक्य होण्यासारखं आहे. हे जे नवीन आता अकाउंट ओपन करणार आहेत किंवा जे जुने आहेत, 1 वर्ष काम करतायत तरी पण त्यांना ते शक्य झाले नाही, त्यांनी पण हे म्हणजे सुरुवात करा की शॉर्ट व्हिडिओ बरोबर आपण दररोज एकतरी लाँग व्हिडिओ अपलोड केलाच पाहिजे. आपण कसं करतो, शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत जातो आणि लाँग व्हिडिओकडे दुर्लक्ष करतोय. पण त्यानं प्रॉब्लेम असा होतोय की आपला चॅनल मॉनिटाईज म्हणजे होण्यासाठी खूप अशा अडचणी येत आहेत की वॉच टाईम वाढतच नाही. आणि 6-7 महिने होऊन गेले तरी आपण लाँग व्हिडिओ टाकलेले नसत आहेत. त्यामुळं कसं होतं की लाँग व्हिडिओमुळे वॉच टाईम वाढतं, ते वॉच टाईम वाढतच नाही. जे आधीचं वॉच टाईम असतं ते नंतर मग मायनस होत जातं. जर समजा आता तुमचं 1 जानेवारी 2024ला चॅनल सुरू झाला आहे, तर 1 जानेवारी 2025ला तुमचं जे त्या वर्षातलं वॉच टाईम आहे ते परत 25मध्ये मायनस होणार. मग आपल्याला वाटतं की आपलं वॉच टाईम कमी होते, कसं काय कमी होते. पण हे खरं तर हे कारण आहे की आपण शक्य आहे यूट्यूबर बनणं, खूप म्हणजे असं अवघड पण नाही आहे, शक्य आहे की तुम्ही पण स्टार्टपासून सुरुवात करतानाच शॉर्ट व्हिडिओ तुम्ही डेली टाका. असं नाही की एखाद्या टेक्नोचं ऐकून शॉर्ट व्हिडिओ बंद करायचे आणि लाँग व्हिडिओ टाकत राहायचे. बरोबर आहे, लाँग व्हिडिओ तर टाकायलाच पाहिजे. अर्निंग चांगला पाहिजे असेल किंवा आपल्याला यूट्यूबचा क्रायटेरिया लवकर पूर्ण करायचा असेल, 1 वर्षात आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर छोट्या क्रिएटरसाठी हे खूप चांगलं आहे, म्हणजे चांगली आयडिया आहे की
पण शॉर्ट व्हिडिओच्या व्ह्यूजला जरी चांगल्या प्रमाणात अर्निंग नसलं तरी शॉर्ट व्हिडिओचा दुसरा पण फायदा आहे की सबस्क्रायबर चांगले मिळतात तुम्हाला, आणि सबस्क्रायबर मिळाल्याशिवाय तुमच्या व्हिडिओला वॉच टाईम कुठून येणार? जर तुमचे व्हिडिओ पाहिले गेले तरच तुम्हाला वॉच टाईम भेटणार ना. मग म्हणून शॉर्ट व्हिडिओ पण करत चला आणि लॉंग व्हिडिओ पण करत चला. डेली तुम्ही शॉर्ट व्हिडिओ किमान 5-6 किमान मी म्हणते 5-6 नाही जमले तर 3 तरी अपलोड करा ना. हां, ह्याचं म्हणजे तुम्हाला लॉंग व्हिडिओला सबस्क्रायबर भेटतील. आणि त्या शॉर्ट व्हिडिओ बरोबर आपण रिलेटेड व्हिडिओमध्ये जरी लॉंग व्हिडिओ तुमचा रिलेटेड व्हिडिओमध्ये आपण जे सेटिंग लावतो ना त्या रिलेटेड व्हिडिओमध्ये तुम्ही जो लॉंग व्हिडिओ टाकाल ना ते तुम्ही जर तुमचं हे केलं म्हणजे तुमचं ते ऑब्झर्व केलं त्याच्यात, तरी पण तुम्हाला ते त्या शॉर्ट व्हिडिओ बरोबर तुमचा लॉंग व्हिडिओ पाहिला जातो. त्यामुळे तुम्हाला खूप छान फायदा आहे की शॉर्ट व्हिडिओचा. असं नाही की एखाद्या टेक्निशियनचं ऐकून तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बंद करून फक्त लॉंग व्हिडिओ टाकत गेला ना तर वॉच टाईमचा आणि व्ह्यूजचा पण प्रॉब्लेम येईल. सबस्क्रायबर असतील तर तुमचे व्हिडिओ पाहिले जातील ना. म्हणून तुम्ही हा पॅटर्न वापरा की ठीक आहे, दररोज एक लॉंग व्हिडिओ आणि 2-3 शॉर्ट व्हिडिओ तरी डेली टाकायचेच. मग तुमचं चॅनल पण ग्रो होईल आणि व्ह्यूज पण चांगले येतील आणि सबस्क्रायबर चांगले भेटतील आणि तुम्हाला लवकरात लवकर मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पण पूर्ण होईल. त्यामुळे जे आता नवीन यूट्यूबर आहेत त्यांनी हे लक्षात घेऊनच आपण काम करायचं. खरंच आहे, सुरुवातीपासून जर आपण लॉंग व्हिडिओ चांगले टाकत गेलो शॉर्ट व्हिडिओ बरोबर तर आपण सक्सेस होऊ शकतो. अगदी कमी दिवसात सक्सेस होऊ शकतो. मॉनिटायझेशन आपलं कमी दिवसात होऊ शकतं. म्हणून खरंच ह्या 2च अटी पाळा की शॉर्ट व्हिडिओ पण करायचे. शॉर्ट व्हिडिओवर आपण डेली एक लॉंग व्हिडिओ तर टाकायचाच. लॉंग व्हिडिओच्या व्ह्यूजला अर्निंग चांगलं आहे. शॉर्ट व्हिडिओच्या व्ह्यूजला जरी अर्निंग चांगलं नसलं ना तरी त्याचा एक फायदा मात्र आहे, आपणाला सबस्क्रायबर छान मिळतात आणि डेली सबस्क्रायबर मिळत जातात. लॉंग व्हिडिओचं सबस्क्रायबर मिळण्याचं म्हणजे जसं प्रमाण लो आहे तसं शॉर्ट व्हिडिओचं नाही. शॉर्ट व्हिडिओचं सबस्क्रायबर शॉर्ट व्हिडिओनी छान गेम होतात. म्हणून दोन्ही पण करत चला. एकच असं एखाद्या टेक्नोचं ऐकले आणि शॉर्ट व्हिडिओ बंद केलेत असं नका करू. तुम्हाला सबस्क्रायबर मिळवण्याचं छान प्लेस आहे की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ केले तर ठीक आहे ना. अर्निंग नाही असं म्हणाव्याचं प्रमाण नाही, परंतु एक फायदा तर आहे ना, आपल्या लॉंग व्हिडिओला वॉच करायला सबस्क्रायबर तर गेन होतील ना. म्हणून शॉर्ट व्हिडिओ पण टाकत चला. तर मला हेच सांगायचं होतं की जे जुन्या यूट्यूबरनी चूक केली ना ते नवीन 2025मध्ये जे येणार आहेत, ज्यांना काहीतरी थोडंफार टॅलेंट आहे आणि आपल्याला अकाउंट ओपन करून आपल्याला यूट्यूबवर काम करायचं आहे तर त्यांनी हे पहिले लक्षात ठेवा. डेली एक लॉंग व्हिडिओ अपलोड करायचा आणि 3 ते 4 शॉर्ट व्हिडिओ टाकायचेच. तुम्ही सक्सेस लगेच हासिल कराल. थँक्स.